आमदार रोहित पवारांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर टीका केली आहे। सुषमा अंधारेंना तुम्ही दिलेला रिप्लाय बघून काही शंका दूर झाल्या असं रोहित पवारांनी म्हटलंय। तुमच्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात अशा प्रचंड चर्चा रोहित पवारांनी अंजली दमानियांना टोला लगावलाय। आपल्या भूमिकांबाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करावे, अन्यथा हे शंका घेणारे आपणास अण्णा हजारांच्या पंक्तीत बसवतील असंही रोहित पवारांनी म्हटलं। रोहित पवारांनी एक पोस्ट करत ही टीका केलेली आहे, टोला लगावलेला आहे। नेमकं काय म्हटलंय तर माननीय अंजलीताई सुषमाताई अंधारे यांना आपण दिलेला रिप्लाय बघून काही शंका देखील दूर झाल्या। आपल्या भूमिका प्रामाणिक असतात याबद्दल कुठलीही शंका नाही, परंतु आपल्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात याबद्दल मात्र प्रचंड चर्चा आहेत। ज्या चर्चांवर आम्हाला अजिबात विश्वास नाही, पण तरीही खालील प्रमुख 3 विषय पुराव्यासह आपल्या निदर्शनास आणून देतो। शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्र्यांच्या बेडरूम मधील गादी सोफ्यासाठी 20 लाख खर्च करणं योग्य आहे का? अशा प्रकारची एक पोस्ट रोहित पवारांनी केलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। अंजलीताई, तुम्ही ही एक पोस्ट पाहिलीत का? पाहिली असेल तर तुमची प्रतिक्रिया काय? कसं आहे की मला सुषमा अंधारे आणि रोहित पवार जे करण्याचा प्रयत्न करतायत ना, कोणाला तरी लेबल करण्याचा, तो त्यांनी खरंच बंद करावा। आणि त्यांना मी फक्त 1 आठवड्याची वेळ मला हवी आहे, कारण मला सारखं त्यांना उत्तर द्यायला त्यांच्या एवढा वेळ माझ्याकडे नक्कीच नाही। मी एका अतिशय गंभीर विषयावर काम करतेय। 1 आठवड्यात सगळं तो विषय काय आहे हा अख्ख्या भारतापुढे येणार आहे, महाराष्ट्रापुढे नाही, भारतापुढे। तर मला 1 आठवड्याची वेळ पाहिजे आणि रोहित पवार आणि सुषमा अंधारेंना जे बोलायचंय, त्यांचं जे राजकारण करायचंय करू द्या। त्यांना म्हणा तुम्ही प्रामाणिक म्हणालात त्याबद्दल धन्यवाद, सिलेक्टिव्ह म्हणालात त्याबद्दल माझं असं उत्तर आहे की मी काही कुठल्या पक्षात किंवा कुठल्या गटात नाही। सगळेच विषय कळायला मी काही अंतर्ज्ञानी नाही किंवा सगळेच विषय माझ्यापर्यंत पोचतात असंही नाही, आणि सगळेच विषय लढायला माझ्याकडे त्यांच्यासारखी यंत्रणा देखील नाही। त्यामुळे त्यांना जे सिलेक्टिव्ह म्हणायचंय, अमुक म्हणायचंय, तमुक म्हणायचंय, त्याने खुशाल म्हणू दे। 1 आठवड्यानी त्यांच्या दोघांचे डोळे अंधारांना सुद्धा उजेड पडेल इतका मोठा विषय आहे तो, आणि त्याच्यावर मी प्रचंड काम करते। त्यामुळे या दोघांनाही माझी नम्र विनंती आहे की मला ना सारखा हे 1 आठवडा फक्त तुम्ही त्रास देऊ नका। त्याच्यानंतर हवी ती प्रश्न विचारा, हव्या त्या प्रश्नांची मी उत्तरं द्यायला तयार आहे। आणि सुषमा अंधारे जे मेगा इंजिनिअरिंग बद्दल सारखं म्हणतात त्यावरही मी काल ट्विट केलं की प्रत्येक विषय माझ्यापर्यंत पोहोचत नसतो। ठाकरे सुद्धा त्या विषयावर बोललेले नाहीत, त्यांनी त्याच्यावर PIL किंवा कायदेशीर लढा नक्कीच द्यावा। माझं पूर्ण समर्थन, एवढंच नाही तर PIL केली तर मी पिटिशनर म्हणून पण यायला तयार आहे। आणि तुम्हाला जमत नसेल तर पेपर माझ्याकडे पाठवा, लढा कसा द्यायचा ते मी तुम्हाला दाखवून देते। मेगा इंजिनिअरिंग विरुद्ध, बावनकुळेंविरुद्ध, देवेंद्र फडणवीसांविरुद्ध, सगळ्यांविरुद्ध। त्यामुळे डोंट स्टॉप लेबलिंग आणि स्टॉप युअर नॉनसेन्स, एवढाच मला त्यांना निरोप द्यायचा आहे। बरं, धन्यवाद अंजलीताई, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केलीत आणि पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी।